तर आम्ही म्हणलं करू द्या, त्याची इच्छा आहे तर म्हणे. तो का म्हणे 3 वर्ष मी करून पाहतो म्हणे, 3 वर्षाच्या नंतर नाही झालं तर मग सोडून देतो म्हणे, ड्युटीवर जातो. मग आता त्याच्यासाठी तो गेला बनवत आहे, आता करू द्या. नेक्स्ट हम सर के पिताजी से सुनेंगे कि सर की जर्नी कैसी रही और आज उन्हें कैसा लगा। नमस्कार, माझं नाव हिराजी अंदस्कर, राहणार नांदाभटा. माझा मुलगा 3 वर्ष झाले बिझनेस करतोय आणि ह्या बिझनेससाठी मुलगा जात होता. मी त्याला मनाई केली होती का बाबू ह्या बिझनेस नको करू, तू ड्युटी कर माझ्यासारखी. तर तो म्हणे नाही, म्हणे 2 वर्षे मला चान्स दे, 2 वर्षानंतर जर ती लाईफ बनवून दाखवली तेव्हा मला म्हणालो म्हणे. जर एक दिवस ते प्रणय सर जेणेकर आणि पुन्हा एक सोबती होती त्याचे कोणतरी, त्याला घरी आले, त्यांनी समजवलं मला, त्याची माहिती दिली. नाही सर म्हणता, माझा मुलगा हे काम करता येतो बिझनेसचं. तो वरून आता एक शहरचे एक पॅन्ट घेऊन तो घालत होता आणि उपाशी तपाशी तो 11-12 वाजेपर्यंत बाहेर गावून येत होता. बाबा म्हटलं हे काम बिझनेस सोडून दे. नाही बाबा म्हणे, प्रणय सरांनी सांगितलं. नाही सर, नाही भाऊजी म्हणे, तुम्ही चान्स द्या म्हणे, एक चान्स द्या म्हणे त्याला म्हणे. तो आता त्याचं काम जोरदार तालियां होनी चाहिए पिताजी के लिए। और अब बारी है हमारे चमकते सितारे से बात करने की, तो क्या आप सभी लोग तैयार हैं? आपकी जोरदार तालियों के बीच में ये माइक सर को हैंड ओवर करते हैं। धन्यवाद मॅडम. सर्वात प्रथम तुम्हा सर्वांचा धन्यवाद करतो. आज तुम्ही इथं उपस्थित झाले, तुमच्यासाठी एकदा जोरदार ताळ्या झाल्या पाहिजे. माझा छोटासा परिचय देतो. माझं नाव शंकर अंद्रस्कर, राहणार नांदाफाटा आणि खूप गरीब बॅकग्राऊंड मधून बिलॉंग करत होतो. म्हणजे गरीब म्हणजे कसं, गावातला व्यक्ती होतो, कमवणारा एक व्यक्ती होता. माझी छोटीशी जर्नी सांगतो तुम्हाला. म्हणजे या बिझनेस मध्ये यायच्या पूर्वी मी काय होतं तर एक छोटीशी जर्नी सांगतो. कमवणारा एक व्यक्ती होता, आम्ही खाणारे 5 व्यक्ती होतो. मला 2 बहिणी आणि आई वडील आणि मी, म्हणजे 5 व्यक्ती होतो. बाबाला पगार 8,000 रुपये भेटत होता त्या काळामध्ये. इथून 3 वर्ष पहिलं 8,000 रुपयामध्ये आमचं जे काही खर्च होतं, जे आमचं शिक्षणाचा खर्च, खाण्याचा खर्च, पण तो पुरेसा होत नव्हता त्या 8,000 मध्ये. म्हणून आई शेतमजुरीमध्ये जात होती, कारण की आमची आई जास्त शिकलेली नाही आणि बाबा शिकलेला नाही. तुम्हाला बोलण्यावरून समजून गेलं असेल, बरोबर आहे का नाही. त्यानंतर मी बिझनेस मध्ये आलो नाही. मी मग काय करायचं, मी मिस्त्री कामाला जायचो. म्हणजे ते नाही का वेल्डिंगचं काम, लेबर काम पण सुरुवात केली. लेबर कामाला गेलो, अल्ट्राटेक मध्ये बाबांना ठेकेदारीत लावून दिलं, ते काम पण केलं. पण त्या कामामध्ये माझी जे लाईफ होती ते लाईफ बनणार असं मला वाटलं नव्हतं, कारण की असे बरेच कामं केले होते, त्याच्यामध्ये लाईफ बनणार असं वाटलं नव्हतं. मग त्यानंतर आमच्या गावचे जेनेकर सर, प्रणय जेनेकर सर, माझे मामा लागते, बऱ्याच लोकांना माहित नाही. त्या व्यक्तींनी म्हणजे ज्या कामामध्ये, ज्या कचऱ्यामध्ये मी होतो, म्हणजे ज्या काळी कचऱ्यातून मला उचलून या बिझनेस मध्ये आणलं, असे माझे रोल मॉडेल, माझे ग्रेट गॉड अप्लाइड, माझे मामा मिस्टर प्रणय जेनेकर सर यांना मी मनापासून धन्यवाद करतो. यांच्यासाठी एकदा जोरदार ताळ्या झाल्या पाहिजे. त्यानंतर यांनी या बिझनेस मध्ये आणलं आणि यांच्यावर विश्वास ठेवून बिझनेस सुरुवात केला. बट 10,000 रुपयाचे प्रोडक्ट सुद्धा घेतले, पण करायचं काय होतं हे माहित नव्हतं आपल्याला. प्रोडक्ट घेतले, प्रोडक्ट विकायचे म्हणे. प्रोडक्ट विकायसाठी गेलो, वय लहान होतो आणि परिस्थिती खूप गरीब होती. म्हणजे तुम्ही क्षुल्लक परिस्थिती म्हणाल तरी समजा कुळाचं घर होतं आमचं. आजही माझ्या गावचे लोक आले आहेत, त्यांना माहित आहे
कुळाचं घर होतं, म्हणजे माझ्यावर लोक विश्वास करत नव्हते, माझ्या गोष्टी हव्यावर फेकत होते. म्हणजे तू काय सांगते, तू काय आणलं, पण नाही समजलं तेव्हा थोडी मनामध्ये वाटलं. मग निखिल ढुमणे सर आणि सतीश पाचबाई सर यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. कारण की यांनी तेव्हा जर मला गाईडलाईन्स दिली नसती आणि त्यांनी जेव्हा जर मला सांगितलं नसतं तर आज मी या STC स्टेजवरती उभं राहिलं नसतं. कारण की निखिल ढुमणे सरांचा एवढा सपोर्ट होता मला, म्हणजे मोठ्या भावासारखं समजत होतं. त्यांनी मला बहुतदा या बिझनेससाठी बहुतदा समजवलं, बहुतदा शिवा पण दिल्यात, बहुतदा मार पण खाल्ला त्यांचा. बट त्यांच्या करताना आज जे काही मी घडलो ते निखिल ढुमणे सर आणि सतीश पाचबाई सरांची देण आहे. आणि जेव्हा या बिझनेसला सुरुवात केली तेव्हा लोक विश्वास करत नव्हते. त्यानंतर एक एक लोक मिळत गेले, वर्कशॉप चालू झालं, सुरुवात केली, लोक मिळत गेले. लोक मिळाल्यानंतर सर्वात पहिलं जे तुम्हाला अँकरिंग करत आहे अशा पायल मॅडमसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. सर्वात पहिले एक साईडला पायल मॅडम मिळाल्या, निखिल शेरकी सर मिळाले, अंजली बोबळे मॅडम मिळाल्या. आता कसं झालं, लोक तर जॉईन झाले, ते पण एक साईड झाले. एक साईड झाल्यानंतर पायल मॅडम झाल्या पहिलं TC झाल्या. मनाला खूप चांगलं वाटलं का आपल्या डाऊनमध्ये एक TC तयार झाला. त्यानंतर परत 2 महिने समोर गेलो, परत पायल मॅडम ATC झाल्या, पुन्हा मनाला चांगलं वाटलं. पण जेव्हा पायल मॅडम DTC झाल्या पण तेव्हा मनामध्ये वाटलं अरे आपली डाऊनलाईन समोर जात आहे, आपण काऊन नाही जात, म्हणजे आपलं काऊन नाही TC होत आहे ना ATC नाही होत आहे. तेव्हा थोडीशी मनामध्ये निगेटिव्हिटी आली. परत निखिल सर घरी आले, सतीश सरांना सांगितलं, निखिल सरांनी सांगितलं बापू तू म्हणे आता कुठंतरी बाहेर जा, तुझं येतच होता, तुझ्यावर लोक बाहेर जाऊन विश्वास करण म्हणे. त्याच्यावर विश्वास केला, मी बाहेर गेलो, भद्रावतीला रूम केली. त्या रूम मध्ये 2 महिने राहिलो, तिथं काहीच जमलं नाही. म्हणजे 2 महिने राहिलो, यायचं म्हणे बाहेर जा, बाहेर लोक भेटते, बिझनेस ग्रोथ होते. 2 महिने गेलो, रूम केली, काहीच नाही भेटलं. निखिल सर काय म्हणे, म्हणजे सांगायची टेक्निक खतरनाक राहते ना. सर बोले इथं नाही जमत, आता तुम्हाला नाही का वरोऱ्याला जावं लागते. वरोऱ्याला गेलो, वरोऱ्याला रूम केली. पण खरंच निखिल सरांचं धन्यवाद, कारण की वरोऱ्याला गेल्यानंतर 1.5 महिन्यामध्ये मला एक अशी व्यक्ती मिळाली, दिव्या क्षीरसागर मॅडम बाजारामध्ये मिळाली. यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. कारण की निखिल सरांनी जेव्हा गाईडलाईन केली तेव्हा माझं चांगलंच झालं. त्यानंतर सुरुवात केली, दिव्या मॅडमच्या माध्यमातून लोक मिळत गेले. माझे एक लीडर आहे अमर लोंढे सर, त्यांच्यासाठी पण जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. तेव्हा सुरुवात केली, वरोऱ्याला गेलो. त्यानंतर नाही का सुरुवात केली, वरोऱ्याला गेलो. खरंच सांगतो खिशामध्ये 1 रुपया नव्हता आणि घरून फक्त एका ड्रेसवर गेलो. आमच्या नांद्यापाड्याकडचे किंवा कंपनीकडचे जर लोक असेल त्यांना माहित आहे, कंपनीचं ते सिमेंट कलरचं शर्ट भेटते, ते बाबाला भेटलं होतं. ते बाबाच्या मापानं बाबानं शिवलं होतं, पण बाबाला आणि मला कपडे सारखे शिकले. त्याच्यामुळे ते एकच शर्ट चांगलं होतं, तेच शर्ट घेतलं ना, बाबाचाच पॅन्ट घेतला, दोघांना सेम कपडे लागते. त्याच पॅन्टावर गेलो. त्या एका ड्रेसवर मी 6 महिन्यापर्यंत दिवस काढला. म्हणजे सायंकाळी तेच कपडे धुवायचे, सकाळी तेच कपडे लावायचे. म्हणजे एवढी गरीब परिस्थिती होती. कधी कधी फील्डवर जायसाठी पैसे नव्हते राहत. म्हणजे आता सांगितलं, म्हणजे सकाळी जायचो फील्डवर, सायंकाळी रूमवर यायचो. घरी तांदूळ नाही राहायचे, म्हणजे घरी तर आपण मागू शकत नाही, घरचे द्यायचे, पण म्हणजे आपल्याला परिस्थिती माहीत होते, तांदूळ नव्हते राहत. आम्ही नाही का 11 वाजता नाही का टाकीतलं पाणी राहायचं बा कितीतरी दिवसाचं खराब, त्या पाण्यानं भात सुद्धा मांडून खाल्ला आहे. हेच नाही तर एक टाईम उपाशी झोपलं, हेच नाही तर लोणचं तिखटनं भात नाही का मिक्स करून खाल्लेलं आहे. म्हणजे असे दिवस काढले मी. आणि आज सर्व ऑफलाईनचा धन्यवाद करतो की त्यांनी मला या बिझनेसमध्ये आणलं. त्यानंतर म्हणजे पैसे नाही राहायचे फील्डसाठी. त्यानंतर कसं आहे माहिती आहे का, आता सिटीमध्ये नाही का हॉल राहायचे मोठे मोठे, आपलं एकच काम राहायचं. माझा एक सोबती होता सौरभ जमदारेचा, त्याच्यासाठी जोरदार टाळ्या झाला पाहिजे. तो एक सोबती होता, त्या व्यक्तीमुळे म्हणजे तो काय करायचा, पूर्ण राऊंड, त्याला हाल माहित होते पूर्ण, तो राऊंड मारून यायचा. सर एक दिवस येऊन होते, आमचं रोजच काम होतं, चांगले कपडे लावले का चाललं. एक दिवस प्रणय सर येऊन होते, काय झालं, तो राऊंड मला मारून आला, फॉलो घेऊन आलो आम्ही रूम वरती. म्हणे आपल्या नातेवाईकात जेवण आहे, चल जाऊ.
तर आम्ही प्रणय सरले प्रणयदास म्हणत होतो एकट्यामध्ये. मग मी गेलो सर प्रणय सर काय म्हणजे चल बे हॅलो. म्हणजे मी तिथे येऊ का म्हणजे असे सुद्धा आम्ही दिवस केले त्यावेळेस. म्हणजे आज आठवते त्या गोष्टी की हसा येते आपल्याला, पण त्यावेळेसचा संघर्ष होता का पेट्रोल टाकायला पैसे नाही राहायचे, कधी कधी निघून जायचं फील्डवर प्रोग्रामले जायसाठी पैसे नाही राहायचे. पण देव जाणे देवानं काय किस्मत केली, देवानं बरेच म्हणजे ज्या ज्या गोष्टी करण्यासाठी गेलो त्या त्या गोष्टी सक्सेस होत गेल्या. आणि आज माझं वय काही जास्त नाही, 22 वर्षाचं आहो. आणि माझं अचिव्हमेंट सांगायचं म्हटलं तर कधी गाडीचं स्वप्न बघितलं नव्हतं. माझ्याकडे पल्सर गाडी आहे, 1,20,000 रुपयाची मी स्वतःला घेतली. त्यानंतर राहण्यासाठी घर नव्हतं, कुळाचं घर होतं. म्हणजे असं पाणी नाही का टप टप गरायचं पाऊस जर आला तर. मागची भीत होती ते पडून होती, त्याला ताडपत्री बांधून होती. म्हणजे अशा दिवसातून म्हणजे अशा वेळेतून आम्ही दिवस काढले. तर पाणी गरायचं, रात्रभर झोपायचं नाही. त्यानंतर घर बांधण्यासाठी वडिलांना सपोर्ट केला, मी हिंमत दिली तुम्ही बांधा मी आहो म्हणून. वडिलांना घर बांधलं, आज 2 रूमाचं घर चांगलं आहे. त्यानंतर वाटलं की वडिलांसाठी काहीतरी करावं. वडिलांना आजपर्यंत माझे जे सायकल चालवत होते, सायकलनंच फील्ड ड्युटीवर जात होते. पण वडिलांसाठी दसऱ्याला 1,16,000ची ॲसेस 125 स्कूटी पण गिफ्ट केली. आणि आता कसं आहे, रोज फील्डवर जात होतो, लोक नाही का आता STC झालं तर साहेब झालं असं वाटत असेल लोकांनी मला पाहून नाही का. पण लोक विचार सर मोठी गाडी नाही आणली का, सर मोठी गाडी नाही आणली का. बस 1 महिना थांबा म्हणलं, ह्या पुढच्या महिन्यामध्ये आपण मोठी पण गाडी आणू. एवढा शब्द देतो आणि इथंच थांबतो. जय हिंद, जय महिला.